सहारा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज संपूर्ण जगामध्ये महिला जागतिक दिन आज पाळला जात आहे आणि अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील पत्रोट या गावातील जयसिंग विद्यालयामध्ये आज महिला जागतिक दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि येथील या कार्यक्रमामध्ये महिलांना वेगवेगळ्या वेशभूषा दिलेल्या होत्या आणि हा सुंदर कार्यक्रम इथं पार पडला। आणि या कार्यक्रमाला अचलपूर नगरपालिका नगरसेविका अक्षराताई लहाने ह्या सुद्धा इथं प्रमुख पाहुणे म्हणून इथं आले होते आणि महिला दिनावर त्यांनी महिला विद्यार्थ्यांना आणि महिलांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या। आपल्यासोबत अक्षराताई आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगाल ताई, आज महिला दिन आहे आणि महिला दिनामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा आज म्हणजे अचलपूर तालुक्यात पूर्ण राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे आणि नगरसेविका म्हणून निवडून आले। काय सांगाल या महिला दिनावर? नमस्कार, मी अक्षरा रुपेश लहाने, अचलपूर नगरसेविका तसेच जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष मेळघाट ग्रामीण। आज खऱ्या अर्थाने सर्वप्रथम तर मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। आज जवळपास सर्व महिला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात ह्या कार्यरत आहेत आणि उंच भरारी या महिलांनी घेतलेली आहे। तर मी महिलांना हे सांगू इच्छिते की कुठेतरी आपल्या पाठीमागे आपल्या पुरुषांचा म्हणजेच मुलाचा असू शकतो, पतीचा असू शकतो, वडिलांचा असू शकतो, कुठेतरी त्यांचा हात आहे म्हणून आपण कुठेतरी उंच भरारी घेत आहे। आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यशाच्या मागे कुठेतरी पत्नीचा किंवा मग पतीचा किंवा एखाद्या पुरुषाचा आधार असतो आणि महिला ही प्रत्येकदा कोणाच्या तरी सहवासात राहून कोणाच्या तरी आधाराने पुढे जाते। तरीही आज ज्याही महिला आहेत ज्यांनी उंच भरारी घेतली आहे अशा अनेक महिला आहेत, पण सांगायसाठी वेळ कमी आहे त्यामुळं सांगू शकत नाही। तर अशा अनेक महिला आहे आणि सर्व महिलांना आज स्वर्गवासी दादासाहेब हावरे यांच्या कॉलेजमध्ये आज सुंदर प्रकारे असा वेशभूषेचा कार्यक्रम आणि महिला दिनाचा कार्यक्रम हा सादर केला आहे आणि कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे सादर केलेला आहे। आज मला इथे बोलवण्यात आलेलं आहे, माझा मान सन्मान केला आणि 2 शब्द बोलण्याची संधीही दिली, त्याबद्दल मी ह्या सर्व प्राध्यापकांचे आभार मानते आणि पुण्याच्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। आपल्यासोबत हावरे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत, खेडकर मॅडम आहेत। काय सांगाल मॅडम, आज महिला जागतिक दिनावर? आज 8 मार्च महिला जागतिक दिन, याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते। तसेच आपण असं म्हणतो की कुठल्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, हे तेवढंच सत्य आहे आणि प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुषाचा सुद्धा हात असतो, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे। आणि सर्वांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा, धन्यवाद। आपल्यासोबत प्राध्यापिका डोंगरे मॅडम आहेत, काय सांगाल? आज जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा। आणि जागतिक महिला दिवस हा 8 मार्च म्हणून न साजरा करता सतत रोज साजरा करावा असं मी म्हणते। सहारा समाजाच्या टीम मध्ये एक भाग म्हणजे मॅडम आहे, गुरुमारे मॅडम आज ते प्राध्यापिका म्हणून आणि त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता। काय सांगाल इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला? माझं सर्वांना एवढंच म्हणणं आहे की एक स्त्री सर्व काही करू शकते, फक्त जिद्द चिकाटी असली पाहिजे आणि करण्याची इच्छा प्रबळ असली पाहिजे, तरच व्यक्ती म्हणजे स्त्री हे काही पण करू शकते। स्त्री सर्वांना झुकवू पण शकते आणि झुकू पण शकते, हे स्त्रीला ठरवायचं असते की तिनं काय केलं पाहिजे। एक स्त्री समोर पण जाऊ शकते तर मागं पण येऊ शकते। स्त्रीच्या कर्तृत्वानुसारच ती पुढे जाऊ शकते आणि तिच्या कर्तृत्वानुसारच ते मागं पण येऊ शकते। म्हणून स्त्रीनं ठरवलं पाहिजे की तिनं कसं जीवन जगलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे आणि सर्वांच्या सोबत कसं काम केलं पाहिजे आणि मान सन्मानानं कसं राहिलं पाहिजे। बस मी एवढेच बोलू इच्छिते आणि सर्वांना जागतिक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आपल्यासोबत ज्यांनी वेशभूषा केलेली आहे महामानवांच्या आपण अनेक आहेत, राजमाता जिजाऊ आहे, अनेक आहेत। आणि काय सांगाल वेशभूषा करताना कोणाची भूमिका पार पाडली आपण? जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आपण बघतो आहोत की इतका मोठा सुंदर कार्यक्रम आणि प्रत्येकांच्या स्त्रींचा जो महान स्त्रींचा जे भूमिका केली त्यांनी, राजमाता जिजाऊ असो, जिजामाता असो, अहिल्याबाई होळकर असो, अनेकांच्या भूमिका केलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला होता। आणि यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये आमचे मुख्याध्यापक नारायणजी इंगळे सर यांनी एक सुंदर असा मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांना मुलींना किंवा गावातील यांनी नुकतंच आता पोषण आहार समिती इथे स्थापन केलेली आहे आरोग्य केंद्रामध्ये आणि यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे सचिव सुद्धा हे आहेत। आणि त्यानुसार आता कुठंतरी मेळघाटातील अनेक जे शस्त्रक्रियासाठी जे महिला येतात त्या महिलांसोबत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांच्या जेवणाचा कुठंतरी त्रास होत होता, त्यामुळे कुठंतरी आपला हातभार लागावा आणि त्यांनी पुढाकार घेऊन
जवळपास 7 लाख रुपये तिथं धनादेश देऊन जमा केलेला आहे. त्यामध्ये आता सचिव म्हणून तिथं ते नियुक्ती झालेली आहे. त्यांनी एक आवाहन केलेलं आहे विद्यार्थ्यांना की कुठेतरी आपण सहभाग द्यावा आणि वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा, थोडासा हातभार जर लागेल तर हे सुंदर असा त्यांना मदत होईल असं त्यांनी सांगितलं. काय सांगाल सर यासाठी? नमस्कार. सहारा समाचारला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनींना, मातांना खूप खूप धन्यवाद. त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज संपूर्ण जगामध्ये महिला यांचं कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि त्या महिलांच्या कार्यामुळे संपूर्ण जगाला ओळख झालेली आहे. महिला जर नसतील तर आपण या ठिकाणी हजर नसतो, राहू शकलो नसतो. कारण की महिलांची प्रेरणाच ही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी आहे. आई नसेल तर मुलगा नसेल आणि अशा पद्धतीनं आज काळाची गरज आहे. तेव्हा संपूर्ण समाजाची एक जबाबदारी आहे की जागतिक महिला दिनीच नव्हे तर अहोरात्र नेहमीच आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि महिलांचा मान सन्मान राखून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. कारण की आज प्रमुख पदांवर महिलाच पुढे आहेत आणि त्यांचं आपण पुरुष मंडळींनी त्यांचा मान राखायला पाहिजे आणि त्यांचं सुद्धा योगदान आपल्या जीवन जगण्यामध्ये आहे याची जाणीव ठेवायला पाहिजे. याकरता स्वर्गीय दादासाहेब कला महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम राबवण्यात आला. आदरणीय अक्षराताई यांनी प्रमुख वक्त्यामध्ये आपले मुलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि संपूर्ण वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रमुख महिलांचे कार्यावर उजेड टाकलेला आहे, प्रकाश टाकलेला आहे आणि सर्वांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतलेली आहे की आजपासून आम्ही संपूर्ण महिला या प्रखरपणे जीवन जगू आणि अनिष्ट रूढी परंपरा यावर मात करून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थानं महिलांचं कार्य काय आहे याची जाणीव संपूर्ण स्त्री जगताला करून देऊ असं या ठिकाणी या महिलांनी मुलींनी सांगितलेलं आहे. आणि या प्रसंगी मी या संपूर्ण महिला मुलींना, विद्यार्थिनींना एक थोडा मागणी केलेली आहे की आपला वाढदिवस साजरा करत असताना एक गोर गरीब रुग्णांची सेवा करण्याकरता आपण थोडं योगदान त्यामध्ये द्यावं. तेव्हा खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन साजरा केल्यासारखं होईल असं या प्रसंगी मी सांगितलेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बघतो की आज पत्रोड येथील हावरे महाविद्यालयामध्ये आज 8 मार्च महिला जागतिक दिन साजरा झालेला आहे आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि सुंदर असा कार्यक्रम पत्रोडमध्ये पार पडलेला आहे. सारा समाज रुपेश फरकुंडे, अमरावती.